बऱ्याच व्यक्तींना पाठीचे जे आजार आहे आपल्यावाले चुकीच्या बैठक पद्धतीमुळे असा होऊ शकतोय. तर आपण बरेच व्यक्ती हे पाकिट मागल्या खिशात वापरल्यामुळं या पाठीच्या मणक्याला असा वाक येतो आणि आपल्याला पाठीचं दुखणं चालू होतं. या ठिकाणी ठणक चालू होतो. या ठिकाणी इडले बी डिस्क सरकू शकतात आणि मानेचे डिस्क सरकू शकतात. तर आपल्याला आपली बैठक ही नेहमी चांगल्या पद्धतीनं सरळ जर टाईट बसला तर हा त्रास होऊ शकत नाही. गाडी चालवताना बरेच मित्र या पद्धतीचे अशा पद्धतीने बसतात. याच्यामध्ये आपल्याला कमरेच्या मणक्यामध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये आणि मानेच्या मणक्यामध्ये डिस्क सरकून जाते आणि मग डोकं जड पडणं, आवाज सहन न होणं अशा प्रकार घडतात. तर गाडी चालवताना नेहमी सरळ आणि टाईट बसावं. उशाला जास्त प्रमाणात घेतल्यामुळं सुद्धा आपल्याला डोकं जड पडतं, हाताची ताकद कमी होते. उशी जर कमी प्रमाणात घेतली तरी आपल्याला त्रास उद्भवू शकतो. याच्यामध्ये डोकं जड पडणं, आवाज सहन न होणं, डोळ्याला अंधारे येणं असे प्रकार घडतात. जर उशी प्रमाणामध्ये घेतली आणि मणके जर सरळ रेषेत असले तर आपल्याला बऱ्यापैकी त्रास कमी होतो. बऱ्याच मित्रांना खाली वाकून कॉम्प्युटरवरती काम करणं किंवा मोबाईल पाहणं यामुळे मानदुखीचा त्रास होतोय. तर नेहमी सरळ रेषेत बघण्याचा प्रयत्न करावा. सामान्य एक्सरे मध्ये आपल्याला नॉर्मल जर असेल तर आपली मानेचा असा वाक असतो. नेहमी कान आणि खांदा हा सरळ रेषेत ठेवल्यास आपली मान ही सुस्थितीत राहते. जसजशी आपली अवस्था ही बदलेल त्या पद्धतीने आपल्याला आजाराचं स्वरूप हे वाढत वाढत जात आहे. या स्टेज बदलत त्यात तर नेहमी मान ही सरळ रेषेत ठेवा.